भाजप मुंबईचा अध्यक्ष बदलण्याची शक्यता। आशिष शेलारांच्या जागी प्रवीण दरेकर किंवा अमित साटम यांची नावे चर्चेत। भाजपच्या सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्षांची मुंबईत बैठक। चैत्यभूमीवरच्या कार्यक्रमात बोलण्याची संधी मिळाली नाही म्हणून एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा। शिंदेंकडून मात्र खंडन। भाषणापेक्षा बाबासाहेबांचं दर्शन महत्त्वाचं असल्याचं स्पष्टीकरण। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची आपल्याला ऑफर होती। बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा खळबळजनक दावा। 50 कोटींपर्यंत पैसे द्यायला तयार होते अशी कासलेंची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दानवे विरुद्ध खैरे वाद पुन्हा टिपेला। अंबादास दानवे मोठे झाल्यासारखे वागतात। दानवेंच्या मेळाव्याला दांडी मारल्यानंतर चंद्रकांत खैरेंचं स्पष्टीकरण। रायगडमध्ये खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले एकाच मंचावर। पालकमंत्री पदावरून वाद सुरू असताना भूमिपूजनाच्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर। फडणवीस विरुद्ध फुले आंबेडकर असा वाद संजय राऊतांच्या मनात, पण हा जातीवाद अस्तित्वात येणार नाही। सामनाच्या फुले विरुद्ध फडणवीस अग्रलेखावर चंद्रकांत पाटील यांचं उत्तर। काँग्रेसला मुस्लिमांबद्दल प्रेम आहे तर मुस्लिम पक्षाध्यक्ष का करत नाही? पंतप्रधान मोदींचा सवाल। काँग्रेसनं आंबेडकरांना कायम व्यवस्थेबाहेर ठेवल्याची टीका। मोदींनी आंबेडकरांचे कोणते विचार अंमलात आणले? काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा सवाल। मोदी फक्त बोलतात, अंमलात आणत नसल्याची टीका। दोन 2000 वर्षांपासून आपला समाज स्वार्थासाठी दुभंगलेला। सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। स्वार्थासाठी मतभेद झाल्यामुळे आक्रमकांनी लुटलं, भागवतांचं प्रतिपादन। संप मागे घेणार की नाही याचा निर्णय 4 वाजता जाहीर करू। मुंबई महापालिका आयुक्त गगराणींसोबतच्या बैठकीनंतर टँकर असोसिएशनची भूमिका। नागपूरच्या 580 बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणी आणखी 3 अटक। शिक्षण उपसंचालक, उपनिरीक्षक आणि लिपिकाला बेड्या। 580 बोगस शिक्षक 5 वर्ष घेत होते बिनबोभाट पगार। पीएनबी घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक। भारताच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांची कारवाई। अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी। मुंबईच्या वरळीतील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज। सलमानची कार बॉम्ब न उडवून देण्याची धमकी। घराबाहेर सुरक्षा वाढवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।